1 जुलै 2026 पासून आपण लोढा फाउंडेशन मार्फत स्किल सेंटर सुरू करतो आहे। या स्किल सेंटरचा मुख्य उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त बनवणे, त्यांचं स्किलिंग करणे आणि याचबरोबर त्यांना उद्योजक घडवणे हे पहिलं महत्त्वाचं आपलं सूत्र आहे। त्याचबरोबर जिथे रोजगाराच्या संधी आहे मोठ्या प्रमाणात तिथे त्यांना रोजगार प्राप्त होईल। आणि या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य असे आहे की या कौशल्यासोबतच या स्किल सोबतच आपण त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, कॉम्प्युटर अवेअरनेस आणि स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा, उद्योजक म्हणून त्यांनी कसं पुढे यायचं यासाठी सुद्धा आम्ही त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे। तो कोर्स कुठलाही असू द्या, अभ्यासक्रम कुठलाही असू द्या, आम्ही 1 महिन्याचं हे जे मॉड्यूल आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला देणार आहे। मग तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स करा किंवा AI कॉम्प्युटरचा कोर्स करा, मल्टी स्किल करा, पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल, संवाद कौशल्य, कॉम्प्युटर अवेअरनेस आणि त्याचबरोबर उद्योगासाठी लागणारे जे काही क्वालिटीज आहे ते डेव्हलप त्याच्यामध्ये झाली पाहिजे। म्हणजे मला जर एखादं दुकान सुरू करायचं असेल, एखादं वर्कशॉप सुरू करायचं असेल तर मग कोणाकडून परमिशन घ्यायला पाहिजे, GST नंबर कसा घ्यावा, मला लोन कुठून मिळेल, शासनाच्या योजना कुठल्या आहे, DIC कडून कुठलं मिळेल, महामंडळाकडून कुठलं लोन मिळेल, शासनाच्या सध्या ज्या योजना आहेत त्या कुठल्या योजना आहेत त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही विद्यार्थ्यांना करणार आहे। आणि या अकॅडमीमधून बाहेर निघणारा विद्यार्थी हा एक सक्षम उद्योजक होईल यावर आमचा फोकस राहणार आहे। माननीय मंगलप्रभातजी लोढा साहेब आणि त्यांचे सुपुत्र अभिषेकजी लोढा यांचं जे व्हिजन आहे की नुसतं नोकरीच त्याला द्यायची नाही पण त्याला नोकरी देणारा बनवायचा, म्हणजे त्याला उद्योजक बनवायचा, जेणेकरून त्याचा उद्योजक होईल म्हणजे त्याची नोकरी होईल आणि तो अजूनही 3-4 लोकांना, 5 लोकांना, 10 लोकांना नोकरी देऊ शकलं पाहिजे, जेणेकरून आपला जो बेरोजगारीचा मुख्य मुद्दा आज जो आहे समाजापुढे हा सर्वात कमी होईल। आणि या एरियामध्ये जे भूमिपुत्र आहे पर्टिक्युलरली की ज्या भूमिपुत्रांना आज नोकऱ्याच्या संधी नाही आहे त्यांना त्या प्राप्त करून देणे, बाहेरच्या लोकांचं जे इथे वाढलेलं प्रस्थ आहे ते कमी करून आपल्याच मुलांना रोजगार, स्वयंरोजगार याच्यासाठी तयार करणे हा मुख्य उद्देश आहे। की आजपर्यंत अनेक कार्यक्रम हे आम्ही करत आलेलो आहोत। 1991 पासून 35-36 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये, त्यामुळे कार्यक्रम घडवणं आमच्यासाठी काही नवीन नाही आहे। परंतु सर्व जे काय आमचे कार्यकर्ते आहेत, सामाजिक जीवनात काम करणारे, राजकीय आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमात त्यांनी यावं आणि जास्तीत जास्त भूमिपुत्रांचा फायदा कसा घ्यावा, त्या पार्टिसिपेट कसे हवे आणि त्यांना काही सूचना पण केल्या, त्या सूचने पालन कसं व्हावं, जेणेकरून पुढच्या आज उपस्थित नाहीत पुढच्या जे काही माहिती आहेत माहीत पडल्यानंतर त्यांना सुद्धा त्याचं प्राधान्य द्यावं, त्यांना उद्योजक बनावं हा त्याच्या मुद्दा आहे। प्रश्नच नाही। जेव्हा मागच्या काही महिन्यापूर्वी मंगलजी प्रभात लोढा 10,000चं प्रत्येक विद्यार्थ्याला जे उत्तर दिलं त्याच्यामध्येच विचारलेला प्रश्न होता मंगलजींना की आपल्या इथे काही जॉब फेअर म्हणजे नोकरीच्या बाबतीमध्ये आपण करू शकतो का, तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण 100% करू शकतो आणि कदाचित हा कार्यक्रम अग्रिम मोर्चाच्या पिरियडमध्ये होऊ शकतो, अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्यांना देण्यासाठी। आणि स्वतः स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर आपल्यासाठी खूप मेहनत करतात, मदत करतात विश्वासानं, त्या विश्वासानं आपण पात्र राहिलं पाहिजे।